नमस्कार. पितृपक्ष महिना सुरू होतोय आणि पितृपक्षामध्ये जेवढं भाज्यांना महत्त्व असतं तेवढं ताटामध्ये कढीला पण महत्त्व असतं. कढी दोन प्रकारे तुम्ही बनवू शकता, दह्याची किंवा ताकाची. तर आज आपण दह्यापासूनच ताक बनवून त्याची कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी एक संत दाटसर अशी ही कढी बनते. खूप सोपी आहे, झणझणीत अशी ही चवीला लागते आणि तुम्ही ही भातासोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावायलाही अशी ही छान पिऊ शकता. कुणाकुणाला कढी छान प्यायला आवडते. तर मस्त अशी दाटसर कढी कशी बनवायची ते मी आज दाखवणार आहे. छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात त्या वापरून आज आपण ही कढी बनवायला पाहूयात. तर इथे आपण पहिल्यांदा एक वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 9 ते 10 मिरच्या मी अशा तोडून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं खोबरं मी बारीक चिरून घेतलेलं आहे. तर आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. मिक्सर जारमध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित सगळं बारीक करून घेणार आहोत. थोडाही पाण्याचा वापर न करता आपण हे व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. तर याची तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. मी कसल्याही पाण्याचा वापर केलेला नसतानाही ही छान अशी पेस्ट तयार झाली आहे. तर आता ही पेस्ट आपण आजच्या कढीमध्ये वापरणार आहोत. तुम्हाला जर डायरेक्टली अशी जर पेस्ट वापरायची नसेल तर तुम्ही लसूण ठेचून घेऊ शकता आणि मिरचीचा वापर करू शकता. पण आपण इथं खोबऱ्याचा वापर केला आहे. खोबऱ्यामुळे कढीला दाटसरपणा यायला मदत होते. अजून एक पदार्थाने दाटसरपणा येतो तो म्हणजे बेसन. तर इथे आपण 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हे व्यवस्थित आपण घोटून घेणार आहोत. याच्या गाठी झाल्या नाही पाहिजेत. गाठी जर झाल्या तर मग आपल्या कढीला दाटसरपणा येत नाही, तो अशी फुटल्यासारखी दिसते. त्यामुळे हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून आपण हे साईडला ठेवणार आहोत. आता पाऊण वाटी इथे मी थोडंसं आंबटसर दही घेतलेलं आहे. याचा आपण आधी ताक करून घेणार आहोत. पाणी न घालता हे व्यवस्थित आधी फेटून घेणार आहोत. व्यवस्थित फेटल्यामुळे याचं ताक एकसारखं होतं, त्यामुळेही कढी फुटत नाही. तर हे व्यवस्थित आधी एकजीव करून फेटून घ्यायचं. क्रीमीसर झालं की यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर त्याच वाटीने मी 1 ते 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला किती ताक बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. तर आपलं छानसं ताकही तयार झालेलं आहे. हे ताक तुम्ही असंही पिऊ शकता किंवा कढीमध्ये वापर करू शकता. तर हे आता ताक तयार झाले, हे आपण साईडला ठेवूयात. आपल्या सगळ्या गोष्टी तयार करून झालेल्या आहेत. वाटण तयार आहे, ताक तयार आहे. तर आपण आता कढी बनवायला घेऊयात. तर एका भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल घेते आणि तेल व्यवस्थित गरम करून घेते. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मी जिरीची फोडणी टाकते. तुम्हाला मोहरी आवडत असेल तर तुम्ही मोहरीही टाकली तरी चालेल. जिरी व्यवस्थित तडतडली गेली की यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत. तर 3-4 कढीपत्त्याची पानं मी यामध्ये टाकलेले आहेत. कढीपत्त्याने आपल्या कढीला खूप छान चव येते. कढीपत्त्याची पानं व्यवस्थित छान तडतडून द्यायची आणि मग यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट टाकणार आहोत. जर तुम्हाला पेस्ट बनवायची नसेल तर या स्टेजला तुम्ही लसूण ठेचून आणि मिरची चिरून टाकली तरीही चालेल. आता पेस्ट तयार करून घेतली आहे. व्यवस्थित ही पेस्ट आपण तेलावरती 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत. याचा कच्चापणा जायला पाहिजे, याचा वास गेला पाहिजे कच्चेपणाचा. हे व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये आपण थोडी हळद टाकणार आहोत. हळदीमुळे आपल्या कढीला छान कलर येतो. आता ही हळद तुम्ही बेसनपीठ कालवताना बेसनपीठात घातली असती तरीही चाललं असतं. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबतच आपण अर्धा चमचा गोडी साखर घालणार आहोत. साखरेमुळे आपल्या कढीला छान आंबट गोड चव येते. तर ही व्यवस्थित टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपला मसाला आपण छान 4 ते 5 मिनटं ह्या तेलावरती परतून घेतलेला आहे. आता मसाला छान परतला गेला आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, तुम्ही नंतर टाकली तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये आता आपण बेसन पिठाचा जो घोळ तयार करून घेतला आहे तो घालणार आहे. कढी कधीही उकळवायची नसते. कढी जर उकळली तर ती फुटू शकते. त्यामुळे आपण बेसन पीठ वेगळं केलेलं आहे आणि हे आपण यामध्ये घालून तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं आणि मिक्स करून आधी आपण बेसन पिठाचा हा जो घोळ तयार करून घेतला आहे त्याला छान उकळी करून घेणार आहोत. हा छान व्यवस्थित शिजला तर कढीला छान दाटसरपणा येतो. त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याला छान एक उकळी काढून घ्यायची आणि आता यामध्ये तयार केलेलं ताक घालायचं. ताक घातल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की कढीला थोडंसं अजून पाण्याची गरज आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं कढीला कधीही उकळी आणायची नाही. कढीला उकळी आणली तर ती फुटतेच. तर आता हलवत आपण 2 ते 3 मिनटं अशीच ठेवणार आहोत. ताक घालताना मी विसरले सांगायचं, ताक घालताना गॅसची फ्लेम बंद करायची. ताक व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता गॅसची फ्लेम आपण ऑन केली आहे. आपल्या कढीला 1-2 ते 3 मिनटामध्येच हळूहळू उकळी यायला लागलेली आहे.
तर आपण ही व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत। तर मस्त अशी ही एक संत आपली गरमागरम कढी तयार झालेली आहे। अशी कढी तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा। त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटू अशीच एक विशेष रेसिपी घेऊन, तोपर्यंत थँक्यू।